शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या ताफ्याला काळे झेंडे। टीईटी पेपर फुटीवरून काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी। दादा भुसेंचा ताफा अडवण्याचा केला प्रयत्न। टीईटी पुनर्परीक्षा निशुल्क घेणार। शालेय मंत्री दादा भुसेंची भूमिका। शिक्षक चाचणी परीक्षेच्या फुटीनंतर घेतली भूमिका। अनुसूचित जाती आरक्षणावरील उपवर्गीकरणाविरोधामध्ये विधान भवनावरती मोर्चा। 27 आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। बंदर समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी। पावसाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयक येणार। विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। दिवाळी अधिवेशनामध्ये फसलेले विधेयक पास करण्याचा करणार प्रयत्न। अर्थ खातं लवकरात लवकर राष्ट्रवादीकडे येणार। जय पवार यांचं वक्तव्य। अर्थ खात्यासंदर्भात सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। चिखलीच्या फरार माजी आमदारांचा विधान भवनामध्ये मुक्त संचार। 15 दिवसांपासून राहुल बोंद्रे पोलिसांना सापडेनात। शिक्षण संस्थांसाठी जागा तर अनुदान लाटल्याप्रकरणी बोंदेंविरोधामध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल। मुंबईसह उपनगरामध्ये रात्रीपासून संततधार। लोकल, मेट्रो, रस्ते वाहतूक सुरळीत। 5 जुलैनंतर कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार जमा। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती। जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे नाल्याचं पाणी ढोकसाळ गावामध्ये शिरलं। अर्धवट पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। अरुणाचल प्रदेशामध्ये पुराचं थैमान। युद्ध स्तरावर बचाव कार्य सुरू। रस्त्यांचंही मोठं नुकसान। भीमराव कांबळेला तिहेरी फाशी। नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणामध्ये ठोस निकाल। अवघ्या 55 दिवसात पुणे विशेष न्यायालयामध्ये खटला निकाली। महाराष्ट्रामध्ये बालक अत्याचाराची 42,000 प्रकरणं प्रलंबित। महिला बालकांवरील अत्याचारांबाबत महाराष्ट्रामध्ये भेदभाव। वर्षा देशपांडे यांचा जाहीर आक्षेप। केतन अग्रवालचे मारेकरी पोलीस कोठडीमध्ये। सिया आणि चेतनची 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी। उत्तर भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम। लौहाल खोऱ्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला। एशियाटिकची निवडणूक निष्पक्ष होईल अशी अपेक्षा। उमेदवार विनय सहस्त्रबुद्धे यांची भूमिका। एशियाटिकची वादग्रस्त निवडणूक 4 जुलैला होणार। पश्चिम बंगालमध्ये ओबीसी आरक्षणामध्ये मोठा बदल। 77 मुस्लिम समुदाय यादीतून बाद। विधानसभेमध्ये विधेयक मंजूर। मतदार याद्यांची विशेष फेरतपासणी आजपासून। 3ऱ्या टप्प्यामध्ये 16 राज्य, 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवणार मोहीम। आजपासून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या तुळशी अर्चन पूजेची ऑनलाईन नोंदणी। येत्या 1 ते 9 जुलै मधील पूजांची होणार नोंदणी। व्हेनेझुएलातील भूकंपग्रस्तांना भारताचा मदतीचा हात। वैद्यकीय पथकं, औषधं आणि इतर साहित्यही पोहोचलं। रशियानं तेल शुद्धीकरण थांबवलं। रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरती हल्ले। 2 जण ठार। युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे तेल प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी।